आजचा कायदेशीर प्रश्न, प्रत्येक खून म्हणजे मर्डर असतो का? तर उत्तर आहे नाही. आणि हा फरक प्रत्येक लॉ स्टुडंटला आणि सामान्य नागरिकाला माहितीच असायला हवा. चित्रपटांमध्ये किंवा बातम्यांमध्ये आपण ऐकतो, खून झाला, पण कायद्यात प्रत्येक मृत्यूला मर्डर म्हणत नाही. उदाहरण, समजा दोन मित्रांमध्ये भांडण झालं, रागाच्या भरात एकाने दुसऱ्याला ढकललं, तो पडला आणि डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. आता प्रश्न असा आहे की हा मर्डर आहे का? तर उत्तर नेहमीच नाही. कारण न्यायालय हेतू, इंटेन्शन, माहिती, नॉलेज, परिस्थिती आणि पुरावे पाहते. जर आधीपासून मारण्याचा हेतू सिद्ध झाला तर तो मर्डर ठरू शकतो. पण अचानक झालेल्या भांडणात हेतू नसताना घडलेल्या मृत्यूचं कायदेशीर स्वरूप वेगळं असू शकतं. सायकोलॉजिकल अँगल पाहिला तर राग फक्त 90 सेकंद टिकतो, पण त्या 90 सेकंदात घेतलेला चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं ही केवळ मानसिक गरज नाही, तर कायदेशीर संरक्षणही आहे. म्हणून प्रत्येक मृत्यू म्हणजे मर्डर नसतो. परिस्थिती, हेतू आणि पुरावे यावर कायद्याचा निर्णय अवलंबून असतो. तुम्हाला काय वाटतं, रागाच्या भरात झालेला मृत्यू मर्डर असावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या आजच्या कायदेशीर प्रश्न या सिरीजच्या पार्ट 4 मध्ये.